महाड दुर्घटनेनंतर राज्यभरातल्या पुलांचा आम्ही आढावा घेतोय। 100 वर्षाचं आयुर्मान संपल्यानंतरही नाशिकमधला व्हिक्टोरिया पूल अजूनही नाशिककरांच्या वाहतुकीचा भार वाहतोय। विशेष म्हणजे ब्रिटिशांनी 1995 साली या पुलाचं आयुष्य संपल्याचं पत्र पाठवल्यानंतरही पुलाचा वर्दळीचा वाहतुकीसाठी उपयोग केला जातोय। व्हिक्टोरिया पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलेलं नाहीये। पाहुयात आमचा प्रतिनिधी सागर वैद्यनं घेतलेला 125 वर्ष जुन्या पुलाचा आढावा। महाडच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। तसे तर नाशिक शहर आणि जिल्ह्यात ब्रिटिशांनी अनेक पूल बांधलेले आहेत, परंतु त्यातला आणि सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा व्हिक्टोरिया पूल मी आता तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर या पुलाचं आयुष्य संपलेलं आहे। साधारणतः 1895 साली हा पूल बांधण्यात आलेला होता। तत्कालीन मुंबईचे जे गव्हर्नर होते त्यांच्या हस्ते या पुलाचा शुभारंभ केला गेला होता आणि त्याच्यानंतर 1995 साली ज्यावेळेस या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस ब्रिटिश सरकारने एक पत्र पाठवून नाशिक महानगरपालिकेला सूचित केलेलं होतं की या पुलाचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माणाची किंवा पुलाच्या निर्मितीची महापालिकेने करावी असं स्पष्ट ब्रिटिश सरकारने सांगितलं होतं। परंतु दुर्दैवानं आयुर्मान संपल्यानंतर सुद्धा 20 ते 25 वर्ष झाले अजूनही व्हिक्टोरिया पूल हा नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा असा कणा बनून राहिलेला आहे। खरं तर महानगरपालिकेला या संदर्भातली जेव्हा विचारणा आता करण्यात आली त्यावेळेस त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलंय की या व्हिक्टोरिया पुलाचं आयुर्मान संपल्यानंतर सुद्धा अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं नाही आणि त्या बदल्यात महापालिका जी आहे ती दोनदा झालेल्या दुरुस्ती कामांचा हवाला देते। परंतु असं असलं तरी सुद्धा 100 वर्षाचं आपलं आयुर्मान पूर्ण करून चुकलेल्या या व्हिक्टोरिया पुलावरून अजूनही गेले 25 वर्ष नाशिककरांची अव्याहत अशा पद्धतीनं हजारो वाहनांची रोजची ये जा सुरू आहे। हे पूल त्याचं होणारं न झालेलं स्ट्रक्चरल ऑडिट आणि याला पर्याय निर्माण करणं याकडे आपण अजून किती वर्ष दुर्लक्ष करणार आहोत की महाडसारख्या एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची आपण वाट पाहणार आहोत, हा खरं तर प्रश्न आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।